on. Tell the feeling I'm rapping it down line. Tell the feeling like my life is a damn game. Nigga really wanna die in the nighttime. Only time I feel pain when I'm feeling love. That's why I said it on my face that I'm down on. Only time you got my mind when I'm all alone. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं ऑलराऊंडर व्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सर्व प्रकारचे व्लॉग आपल्या चॅनलवरती सोडत असतो. तर आज मित्रांनो खूप म्हणजे 1 वर्षानंतर आपण हा ब्लॉग या ठिकाणी आपल्या चॅनलवरती सोडत आहोत. तर या ब्लॉगला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद देताल अशी आशावाद आपल्याकडून व्यक्त करतो आहे. तर आपले हे बीड सिटी आहे, म्हणजे पूर्वीचं चंपावती नगर, आणि या चंपावती नगरामध्ये बीडमध्ये एक संस्था आहे SBI RCT म्हणून. या SBI RCT संस्थेच्या माध्यमातून फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, तसेच ब्युटी पार्लर अशा भरपूर प्रकारच्या कोर्सेसचं प्रशिक्षण प्लस राहण्याची खाण्याची सगळ्या सुविधा या ठिकाणी अगदी मोफतमध्ये, ज्या म्हणजे चांगल्या ठिकाणी पैसे देऊन पण ज्या सुखसुविधा भेटत नाहीत त्या सगळ्या सुखसुविधा प्रशिक्षण या ठिकाणी अगदी फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी दिलं जात आहे. तर गेल्या 20 दिवसापासून या ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी ही बॅच सुरू होती. आणि ही जी पाहू शकता, ही जी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आता SBI RCTची ही नवीन बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग अगदी डोंगराळ भागामध्ये बीडच्या सोलापूर रोडला खजाना बावडीच्या शेजारी ही बिल्डिंग आहे. तर या बिल्डिंगवरती आता आमचा हा फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा कोर्स संपल्याच्यानंतर जे काही पुढले कोर्सेस घेणार आहेत सर, ते सगळे कोर्सेस या बिल्डिंगमध्ये होणार आहेत. अगदी सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिल्याप्रमाणे पाहतालच, म्हणजे काय फॅसिलिटीज या बिल्डिंगमध्ये आहेत, कुठे कोर्सेस घेतले जातात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न या ब्लॉगमध्ये करू. पण ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा. अगदी आनंदाने या बिल्डिंगमध्ये आल्याच्यानंतर आल्यापासून खूप उत्सुक आहे की याच्यामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी जो कोर्स ॲडव्हान्स आहे तो कोर्स लवकरात लवकर या संस्थेनं लॉन्च करावा. आणि पुन्हा ह्या ज्या फ्रेशर विद्यार्थ्यांनी जे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे ते पुन्हा एकदा त्यांना ॲडव्हान्स रूपानं या ठिकाणी राहून फ्री ऑफ कॉस्ट घेता यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि ती SBIचे संचालक ते करतील असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो. सगळं हात धुण्यासाठी बेसिंग, इकडं आपलं साधं भारतीय बाथरूम, आणि इकडं फॉरेनचं जर कोणी आलं तर त्यांना पण या ठिकाणी इतर देशामध्ये जशी टॉयलेटची सुविधा केलेली असते त्याप्रमाणे सुविधा आहे. एकदम खतरनाक असं वातावरण या ठिकाणी या डोंगराळ भागामध्ये, आणि खतरनाक असे संस्था सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी मोफत प्रशिक्षण, मोफत राहणं, खाणं, हागणं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोफत दिल्या जातात. तुम्ही पाहू शकता ही सगळी जी बिल्डिंग आहे ही नवीन बिल्डिंगचं बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी. आणि या आपण या खालचा परिसर आता लोक पाहिला, यानंतर आपण वरती जाणार आहेत. वरती पण सेम दॅट असंच मुलांना राहण्यासाठी वरती पण चांगली व्यवस्था केलेली आहे. ते सगळ्या रूम, शिकवण्यासाठी जे हॉल केलेले आहेत ते सगळे हॉल, या सगळं आपण सविस्तर बघणार आहे. चल हे काय आहे सर? दिस इज अ लेडीज हॉस्टेल. इथं महिलांना राहण्यासाठी सुविधा सगळ्या केलेल्या आहेत. शिलाई मशीन वगैरे मुलींचे जे क्लासेस असतात ते क्लास झाले. आपल्या क्लासमधले सिनियर
नाट्यकार यांनी अतिशय यांची उस्मानाबाद विद्यापीठामध्ये यांची नाट्यशास्त्रामध्ये पदवी सुरू आहे आणि ते पण या ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रशिक्षण मोफत घेण्यासाठी इथं आलेले आहेत. ही नवीन संस्था या संस्थेवरती नंतर ट्रान्सपोर्ट होणार आहे, तर मुलींना राहण्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे. मुलींसाठी सुंदर असं बाथरूम वगैरे म्हणजे सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिलीतील मुलांना घरी जशी सुविधा भेटत नाही, अगदी त्यापेक्षाही हाय क्वालिटीची सुविधा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नळ वगैरे सगळ्या गोष्टीची एकदम सुंदर असं या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण दिलं जाते. हे स्पेशल लेडीजसाठी आहे, मुलांसाठी पण तिकडे आहे. तुम्हाला दाखवतो तर हा आहे आपल्या संस्थेचा दुसरा मजला. या दुसऱ्या मजल्यावरती आता जे दाखवलं तुम्हाला ते मुलींना राहण्यासाठी आणि ही त्यांचं राहण्यासाठी हा हॉल त्यांच्यासाठी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये बेड वगैरे आणखी संस्थेचं काम पूर्ण झालेलं नसल्यामुळं बेड वगैरे टाकायचे राहिलेले आहेत, नंतर ते टाकले जातील. अगदी राहण्याची सुंदर असे नियोजन या ठिकाणी केलं जाईल. आणि ही आमची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची बॅच झाल्याच्या नंतर या ठिकाणी दुसरी कुठली जी बॅच लावायची असेल ती बॅच या ठिकाणी लावली जाणार आहे. त्याच्यामुळं नेक्स्ट बॅच कुठली आहे हे तुम्हाला मी कळवलंच, त्यावर पण वरती पण ब्लॉग बनवल. तोपर्यंत चला. तर आता आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं. आपले सिनियर आदरणीय आपले संस्थेचे ट्रेनर बोचकुरे सर आता या ठिकाणी आपलं राष्ट्रगीत घेणारे सर्व विद्यार्थी एका ठिकाणी जमा झालेले. तर चला आपण तिकडे राष्ट्रगीत करूया. हा या बिल्डिंगचा सगळ्यात लास्ट म्हणजे थर्ड फ्लोर आहे. या थर्ड फ्लोअरवरती हे स्लॅब वगैरे तुम्ही पाहू शकता. हे सगळे आपल्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी जवळपास 30 ते 35 विद्यार्थी या संस्थेमध्ये सध्या मोफत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं प्रशिक्षण घेत आहेत. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण त्यांचा थोडा परिचय घेऊ आणि विचारू की तुम्हाला आतापर्यंत जे काही शिकले ते कसं वाटलं, सुविधा SBI RCT मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा कशा वाटल्या. चला हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सोबतच या ठिकाणी वैयक्तिक म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची, आपले शरीर कसं स्वस्थ ठेवायचं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी या कोर्सेस सोबत या आपल्या RCTचे सर्व शिक्षक लोक या ठिकाणी अगदी सुंदर असे केला. तर मित्रांनो आपल्या SBI संस्थेमार्फत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यातील सगळ्यात सिनियर विद्यार्थी म्हणजे मुंडे सर आपल्या ठिकाणी आपल्याला त्यांनी या 15 दिवसामध्ये जो काय ठिकाणी घेतलेला आहे ते अनुभव तुमच्या समोर ते शेअर करतील. तर सांगा मुंडे सर. नमस्कार, माझं नाव योगेश सोनाजी मुंडे, तालुका परळी वरून आलो आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये 19 सप्टेंबर 2024 रोजी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या बॅचसाठी मी आलो होतो आणि SBI अंतर्गत RCTच्या या प्रशिक्षणामध्ये जवळपास 30-35 विद्यार्थी या प्रशिक्षणामध्ये भाग घेतलेला आहे. त्यापैकी बरेच विद्यार्थी फ्रेशर होते आणि बरेच जणांचे स्वतःचे फोटो स्टुडिओ आहेत आणि बरेच विद्यार्थी हे फोटोग्राफी शिकत हा कोर्स करण्यासाठी आलेले फोटोग्राफी ऑलरेडी जे शिकलेले आहेत असे पण विद्यार्थी आलेले आहेत. हो, बरेच असे विद्यार्थी आहेत की जे फोटोग्राफी करतात तरी पण ते या ठिकाणी आलेले आहेत. जे काय नवीन फोटोग्राफीमध्ये काही नवीन जे आहे ते शिकण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी बरेच आलेले आहेत. RCTच्या या बीडची आपल्या RCTची जी बॅच आहे आणि जी केंद्र आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. या ठिकाणी SBIच्या आणि RCTच्या पूर्ण टीमचे करावं तेवढं कौतुक कमीच आहे, त्यांचे मानावे तेवढे आभार ते कमीच आहेत, शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं सगळीच व्यवस्था आहे. पाणी असेल, बाथरूम असेल, जेवण असेल आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण असेल. शिक्षक जे आहेत त्यांचा स्टाफ पण खूप छान आहे, सर्वांना सांभाळून घेतात, सर्वांना व्यवस्थित शिकवतात. आम्हाला खूप अभिमान, मला तर खूप अभिमान वाटला की RCTमध्ये मला एक विद्यार्थी म्हणून फोटोग्राफीचा कोर्स करण्यासाठी भाग्यच मिळाले मी असं म्हणतो. आज या ठिकाणी पाहण्याचा योग आला, सरांनी आम्हाला घेऊन आले, आम्ही पाहिले
महिलांसाठी महिलांच्या बॅचेससाठी त्यांची स्वतंत्र व्यवस्था आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. अतिशय छान आणि एकदम मस्त ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं प्रशिक्षण दिलं जातंय. त्या विद्यार्थ्यांमधील हे एक आपले श्याम अंजन म्हणून विद्यार्थी आहेत, अंबाजोगाईवरून ते आलेले. तर 15 ते 20 दिवसांमध्ये जे काही प्रशिक्षण झालं, शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी, या ठिकाणी राहण्याची खाण्याची सुविधा, या सगळ्या गोष्टीपैकी श्यामराव तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडते? सगळ्यात जास्त आवडती तर ती आहे की तिकडल्यापेक्षा इथं प्रशिक्षित वातावरण आणि सगळ्या विद्यार्थ्यांची एकच इच्छा होती की सरने आम्हाला ते काय म्हणजे तिकडलं सामान इकडे शिफ्टिंग करण्यासाठी जरी सांगितलं असतं तरी आमची इच्छा होती की आम्ही करू लागला, कारण तिथं जे वातावरण आहे सिटीमध्ये राहण्यापेक्षा इकडं पूर्णपणे नॅचरल वातावरण. इथं राहिला इथली बिल्डिंग, इथली सगळी सोय तिथल्यापेक्षा खूप जास्त मनाला लागणार आहे. त्यापैकी इथं जर आम्हाला आणखीन सरनी 1 महिना जर कोर्स वाढवून घेतला तर आमची मनापासून इच्छा आहे की आम्ही आणखीन महिनाभर दिवाळीला सुद्धा, कारण इथलं सगळं वातावरण तिथल्यापेक्षा मुलांसाठी कम्फर्टेबल आहे. तिथे बिल्डिंग आहे, साईडला घर आहे, तर घरामध्ये थोडं धिंगाणा गोंधळ झाला त्यांना ऐकू जाते. मग लेकरांनी शांत बसणं म्हणण्यापेक्षा इकडं कसंही वागलं काही केलं तरी पण जमते. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की आणखीन 1 महिने बॅच लांबवण्यात यावी. आम्ही शिफ्टिंग करू लागलो व इथं आणलं तर खूप बरं वाटेल. वाढवणं तर म्हणजे सध्या शक्य नाहीये, पण जे सरांनी आपल्याला सांगितलं हे जरी तुम्ही 30 दिवस प्रशिक्षण तुम्हाला बेसिक आता भेटलेलं आहे, पण याच्या नंतर जे कोणी आपल्या या RCT प्रशिक्षण घेऊन गेले अशा विद्यार्थ्यांनी जर त्यांचं त्याच्यामध्ये त्यांना आणखीन ॲडव्हान्समध्ये त्यांचं डेव्हलप कोर्स आणखी एखादा लॉन्च करणार आहेत ॲडव्हान्स याच्याबद्दल तुमचं मत काय, किंवा तुम्ही या ठिकाणी फोटोग्राफी घेतली माझी इच्छा आहे मी स्वतःही येईल आणि आपल्या बॅच मध्ये आता जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे नक्कीच बॅच मध्ये सगळे म्हणतात की आपण सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू, आपण परत येऊ. आणि आता जे आपलं सगळ्यांचं वातावरण जे जमलंय, प्रत्येकाचे नावं माहिती, सगळे एकमेकांसोबत राहायला लागलेत, हसी मजाक करते, एकमेकाला चिडवते. एवढं आणखीन 1 महिना पूर्ण झालेला नाही, परंतु सगळ्यांनी वाटतंय की 1 महिन्यामध्ये आपण लहानपणापासूनचे मित्र असल्यासारखं सध्या सगळ्यांना फील होते. त्यामुळे सगळ्यांची हेच मुलं परत येतील हे मी स्वतः शब्द देतो. आणि एवढं मी माझं बोलून 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण जी काही माहिती आम्हाला मनापासून आवडलेली आणि बाकी तर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची बॅच सगळे विद्यार्थ्यांना एकत्र पुढली फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा कोर्स अगदी ॲडव्हान्समध्ये या ठिकाणी प्रशिक्षण घेऊयात. आणि आतापर्यंत दिलेल्या सगळ्या मोफत सुविधा या ठिकाणी प्रशिक्षण या सगळ्याबद्दल मी या SBI RCT संस्थेमार्फत ज्यांनी जे